नमस्कार मित्रांनो, कसे आहात? माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मायाळू भक्तांचे सहर्ष स्वागत. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका. चेडा गोटा असो, देवींचे शिपाई असो, देवींचे राखणदार असो, देव असो, दिवे असो, अशी गुपित माहिती सांगणारं, सत्यावर माहिती सांगणारं, शोध करून अभ्यास करून वारवडेधाऱ्या माणसांकडून लोकाला आलेले अनुभवावरून चेड्या गोट्यांची माहिती असो, 52 धुपांची माहिती असो, अशा अनेक प्रकारची माहिती असो, गूढ रहस्य असो, देवांचा इतिहास असो, 52 चेड्या गोट्यांचा इतिहास असो, अशा अनेक प्रकारचे मी व्हिडिओ बनवलेले आहेत लोकांच्या अनुभवावरून. किंवा मित्रांनो, आमचे जे व्हिडिओ असतात एक तरी पुस्तकी म्हणजेच की मित्रांनो ग्रंथांच्या आधारित, दुसरी गोष्ट ज्या लोकांना अनुभव आलेले असतील ते अनुभवाच्या आधारित आम्ही हे व्हिडिओ बनवत असतो आणि तुम्हाला जागृत करण्याचं काम करत असतो, जेणेकरून तुम्ही कुठल्याही माहितीला वंचित राहिले ना पाहिजे. देवादिकांची सर्वप्रथम माहिती हे तुम्हाला भेटावी, तुमच्याकडे ती माहिती प्राप्त व्हावी म्हणून आम्ही झुंजत असतो आणि तुम्हाला जागृत करण्याचं काम करत असतो. आजच्या ह्या लुटालुटीच्या बाजारामध्ये तर तुम्ही पाहिले गेलं भरपूर गाद्या चालवणारे झालेले आहेत, भरपूर चिडे विकणारे झालेले आहेत. त्यांना ज्या टायमाला माहीत नव्हतं त्या टायमाला आपण सत्यावर माहिती देण्याचं काम करत राहिलो आणि आत्ता पण करत राहील, हे मात्र लक्षात ठेवा. भूलभुलैयामध्ये फसू नका. दाखवायचे दातं वेगळे असतात आणि खायचे दातं मात्र वेगळे असतात, हे मात्र लक्षात ठेवा. जो जास्त दिखावा करतो स्वतःच्या गादीचा, त्याची गादी कधी खरी असते का नाही हे तुम्ही परखून मला सांगावं कमेंटमध्ये, हे मात्र लक्षात ठेवा. आजचा टॉपिक असणार आहे मित्रांनो, देवाची गादी असताना, देवपूजा करत असताना, पूजा पण व्यवस्थित होती पण मित्रांनो स्वतःच का आपल्या वाटोळं होतं. मला अनेक जणांचे मिस कॉल आले, अनेक जणांचे मला मिस कॉल देऊन फोन केला किंवा मला व्हॉट्सअपवर मेसेज आले किंवा मला यूट्यूबवर व्हिडिओवर कमेंट आल्या. दादा आम्ही गेनमाळ केली, भरपूर आम्ही रिच होतो, गेनमाळ केली. ज्या टायमाला दिव्या आम्हाला हात भरून द्यायची तर दिव्या अशी हात भरून द्यायची की आम्हाला खाता नाही आलं. एवढा पैसा, अपाट पैसा होता, बिझनेस चांगला चालत होता, कामधंदा व्यवस्थित होता, घरामध्ये सुख समाधान नांदत होतं. पण अचानक बायकोच्या अंगात आलं किंवा नवऱ्याच्या अंगात आलं आणि आम्ही घेणमाळ मात्र केली किंवा आम्ही पटाचा मात्र कार्यक्रम केला किंवा आम्ही अमुक केला, आम्ही किंवा तमुक केलं, पण आमचं स्वतःचंच मात्र वाटोळं झालं. असे लोक मला विचारत असतात किंवा सांगत असतात, रडत मला सांगत असतात, दादा या गुरूंना आम्ही कधीच कमी केलं नाही, कधी सोनं दिलं, कधी चांदी दिलं, कधी मस्त काय काय दिलं, पण मात्र त्या गुरूंनी ज्या टायमाला चांगल्यात असताना चांगला साथ दिला. आज जर आमचं नुकसान होत आहे, कायच होत नाही, कुठेही फिरलो तरी काय होत नाही, तरी तो गुरु मात्र आता म्हणतोय की आता मी काही करू शकत नाही, माझे डोळे बांधले गेले आहेत. जर असा कोणी तुम्हाला गुरु बोलत असेल तर आपल्याला असं वाटतं की एवढे पूजा केलेलं काय फायदा. तर मित्रांनो, देवानं तुम्हाला फायदा दिला, भरपूर फायदा दिला, पण तुम्हाला खाता नाही आलं. का खाता नाही आलं? तुम्ही योग्य मार्ग निवडला नाही. मित्रांनो, एक मला सांगा, मी तुम्हाला विचारतो, मी गेनमाळेला एक्सेप्ट करतो. गेनमाळे आत्ताची नाही, हे पूर्वीपासून चालत आलेली डोंगरावर परंपरा आहे, गुरु परंपरा हे खूप जुने आहे. दत्तात्रय महाराजांपासून, नवनाथ महाराजांपासून असे अनेक देवी धर्म झाले, अनेक साधू संत झाले, त्यांना गुरु कधी नाही म्हणता येणार नाही. प्रत्येकाने गुरु केला आणि मित्रांनो गुरु हे गुरु केली जे की मित्रांनो अंधाराकडून प्रकाशाकडून येतो, हा गुरु. आता गुरु म्हणजे कसा असायला पाहिजे, जे की मित्रांनो ज्ञानाचा भोका असायला पाहिजे, ज्ञान तुम्हाला देणारा असायला पाहिजे, पैसा लुबाडणारा असायला पाहिजे, जी की त्याच्यापाशी जेवढं काय, जर आराध्य असेल आराध्य पंथांमध्ये काय काय ते शिकवणारा पाहिजे. स्वतःच्या लेकरांपेक्षा तुमच्यावर विश्वास आणि तुमच्यावर मित्रांनो लेकरासारखी प्रेम करणारा गुरु असाला, जे सोनं चांदी देत असाल तर अशाकडनंच घेतला पाहिजे. त्याची खरीच परिस्थिती आहे, ज्याची परिस्थिती नाही त्याला दिलं पाहिजे, असा गुरु मात्र लागतो. पण आम्ही काय करतो, आम्ही दिखाव्याला जातोय आणि नाव कोणावर घेतोय तर आम्ही देवपूजावर नाव घेतोय. आम्ही कोणावर नाव घेतो की मी व्यवस्थित पूजा करत होते, आता मला काय फरक पडत नाही. हे गुण तुमच्यामध्ये नसावा, कारण तुम्ही राक्षस आहात, हे लक्षात ठेवा. कारण ज्या टायमाला देव देत होता त्या टायमाला तुला योग्य निषेचन करता नाही आलं. मग म्हणतात अजून की मग देवानेच आम्हाला गुरु तसला दाखवला. देवानं, अरे देव तुम्हाला कशाला दाखवलं? देवांना भूत, पिशाच, गंधर्व, माणूस, मुंगी, किडा ते सगळेच आई आहे, सगळ्यांची आधी मायादी शक्ती आहे. तुम्ही काय वेगळे नाहीत मित्रांनो की जेणेकरून तुम्हालाच तिनं धरावं. आधी मायादी सगळ्यांच्या सृष्टीची आई आहे, हे मात्र तुम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे. ते सगळ्यांचं हितच चांगलं सुचते, पण तुम्ही जे जाताय तुम्ही परकून करत नाही, तुम्ही फक्त लुबडत जाताय, मेंढरासारखे मुडके हलवत जाताय आणि जिथं तुमचे गेनमाळ झाली रे म्हणलं तिथं तुमचा
तुमचं वाटोळं व्हायला सुरुवात होतं. त्याच्यामध्ये कारण 3 असू शकतात. एक तरी तो गुरु ढोंगी असतो, दुसरा गोष्टी तो शिकावचा असतो, दिखावा भरपूर करत असतो, आणि तिसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, तो जो गुरु आहे त्याला गाडीचं माहिती नसतं आणि तो तुमचं उलटं सुलटं कार्यक्रम करून टाकत असतो. म्हणून तुम्हाला ह्याचा त्रास होऊ शकतो. जरा बघा, देवी तुम्हाला देते त्या टायमाला तुम्ही चुकी केली तरी देवी तुम्हाला सांभाळून घेते. ज्या टायमाला पटचा कार्यक्रम केला जातो म्हणजेच की ज्ञान तुम्हाला प्राप्त होत असतं, तुम्हाला ज्ञान प्राप्त जर व्यवस्थित नाही झालं, चुकी झाली, चुकीला माफी कधी देव करत नाही, करतो, कारण त्या टायमाला तुम्ही तसे पवित्र पण असायला पाहिजे. हे मात्र लक्षात ठेवा. लाक्यासुराला सोडलं नाही, अशा अनेक दैत्यांना सोडलं नाही, मात केला, मस्ती जिरवली, नंतर पाय धूळ केवलं आणि कामाला ठेवलं डोंगरावर दैत्यांना द्यावं. हे मात्र लक्षात ठेवा. मला तसं करता पण येत नाही. कलीचं युग चालू आहे महाराज. पहिला घोड्याने जायचे, घोड्यांचं पण चालणं व्हायचं आणि माणसाचे पण असे चालणं व्हायचं. अंधार बघत नव्हते, डोंगर वाटा बघत नव्हते. आताचं कसं एसी गाडी मला लागते आणि म्हणतो देवच मला पावत नाही. देव तुला असं कसा पावायचं? मी असं म्हणत नाही तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करू नका, मग बैलगाड्यातच जावा, घोड्यावर जा, मी असं म्हणत नाहीये. पण त्या काळामध्ये तेवढी मित्रांनो काय होती, भक्ती मात्र तेवढी होती, आणि त्याच्यानंतर आपला त्रास भरपूर व्हायचा. त्या त्रासामधून देव आपल्याला प्रसन्न व्हायचं की माझा भक्त माझ्यासाठी येतो का. आज तर मग विचार करायला गेलं तुम्ही देवाला दोष देताय. एक विचार करा, तुम्ही 10वीची परीक्षाच देऊ नका, बरं तुम्ही 10वी पास होताय का बघा, पण वशिला न लागता बरं का, असं म्हणतोय मी. जर तुम्ही 11वीच पास नाही झालं तर 12वीत कसं जाणार, 12वीच नाही पास झालं 13वीत कसं जाणार, मग ग्रॅज्युएशन कसं तुमचं कंप्लीट होणार. काय ना काय शिकावं लागतं, झुंजावं लागतं, अभ्यास करावा लागतो, तसं साधना, जप, त्याच्यानंतर मित्रांनो मन पवित्र करून तुम्हाला जर भक्ती करायची असेल तरच तुम्हाला शक्ती मात्र प्राप्त होत असती. विनाकारण माझी गेनवाळ झाली मग देवाला तुम्ही नावं ठेवायला रिकामी, आणि काय झालं म्हणेन, असं झालं म्हणेन, तसे झालं म्हणे, हे बोलणं तुम्ही सोडून द्या, कारण तुम्ही अजून डबक्यात जाताल पण वर येणार नाही. मग आता भरपूर बुवा बाबा केले, मला फरकच पडत नाही. का भरपूर बुवा बाबा केले? का तुझ्या गुरुवर तुला विश्वास नव्हता? बरं, गुरुने तुला डावल, मग ज्या बाबाकडे गेली त्या बाबाला परकून तुला जायचं होतं, मग तू गेली कोणाकडं? ढोंग्याकडनं अडकली आणि ढोंग्याकडेच गेली, परत ढोंग्याकडनं अडकली आणि ढोंग्याकडे गेली. का? तर सोशल मीडियावर सुळसुळाट चालू आहे महाराज. आता जरी तुम्हाला गोड बोलले की लोक आपले काय म्हणतात ते करून देतात, पण माझा विचार एवढाच आहे, त्या गादीचा पहिला फरक घ्या आणि नंतर तुम्ही ते चला. आधी पहिला तुम्हाला काय दुःख आहे त्या गुरुला सांगा. जर त्या गुरुने सगळं काढलं तर मग तुम्ही दीक्षा काय घेताय महत्त्वाच्या. तंत्रमंत्राची दीक्षा वेगळी असते, अघोरपंथाची दीक्षा वेगळी असते. काळूबाईचा हे काळूबाई मंत्र असतो, बीज मंत्र हा काळूबाईचा जरी असेल तर गुरु मंत्र हा वेगळा असतो. आजचं मी तुम्हाला फरक सांगतो. गुरु मंत्र देवावरून नसतो, गुरु मंत्र 4 ते 5 अक्षरेच असतो, पण ते गुरु मंत्र असतो. गुरु मंत्र म्हणजे पिढ्यानं पिढ्या चालत आलेली. काळूबाईचा मंत्र हे तुमच्या जे कानात देतो ना, ह्याला मित्रांनो बीज मंत्र म्हणलं जातं, जे कानात दिलं जातं. गुरु मंत्र हा वेगळा असतो, पण काय काय लोकांनी तुमचा फायदा घेतला आणि बीज मंत्र सोडावं. तुम्हाला सादर देवाचा ओम काळेश्वरी देवे नमः हा मंत्र कानामध्ये फुकला म्हणजे 5-5 लाख रुपयाच्या गेरमाळा करायच्या, बदलच ज्ञान पण नाही, धडकाय पण नाही. मग मला सांगा तुमचं वाटोळं कसं नाही होणार? व्हायलाच पाहिजे हो, कारण तुम्ही मेंढरासारखे मोठे आलवताय. तुम्ही अंधश्रद्धाकडे पसरत जाताय, श्रद्धेकडे कधी येतच नाही. ज्या पुराणामध्ये दृष्टीमध्ये सांगितलंय गुरु परंपरा, त्या दृष्टीपथला तुम्ही गुरुच हुडकत नाही. 5-5 लाख रुपये गेनमाळीला, सोनं नाणं काय वेगळं, गुरुचा थाट मार झाला पाहिजे, काय ते कटावट मोठमोठे लागले पाहिजे. अहो कशाला? देव ह्यानं प्रसन्न होणार आहे का त्या बुवा बाबाची तुम्ही मार्केटिंग करताय? हे तुमच्या मनाला तुम्ही विचारलं पाहिजे. तरी सुद्धा मी तुम्हाला याच्यावर उपाय देणार आहे, कारण माझ्या गुरुने शिकवलेला आहे, माझ्या गुरुची चांगली शिकवण आहे. एखाद्याला लुटू नको बाबा. मी पैसे घेतो, काय घेतो? मी कौलचे पैसे घेतो, ज्याला कोणाला येऊ लागत नाही, कारण मला देवाला बी खायला द्यावं लागतं. दुसरी गोष्ट, मी पैसे घेतो, मी माझ्या पुटलीचे असेल, बरकत पुटलीचे असेल, वस्तूंचे असेल, हस्तजोडीचे असेल, अशा वनस्पत्यांचे मी चार्ज करतो. मात्र चार्ज केल्यानंतरच माझा गुण पडतो, कारण मला पण ते फुकट येत नाही. जर फुकट येत असेल तर मी पण तुम्हाला फुकट द्यायला काय मला वाटत नाही. मी सत्य मार्गावर खेळणारा पोरगा. पटलं या, नाही तर तुम्ही वो पण नका, तुम्ही तिकडं लुटा, नाही तर तिकडे धडक्या घ्या. मला काय ह्याच्याशी देणं घेणं नाही, कारण माझ्याकडे येत असाल तर गादी माझी निशुल्क आहे, मी एक रुपये घेत नाही. जर मला तर वाटलं ना हा माणूस गरीब आहे, हा माणूस त्रासलेला आहे, मी माझ्याकडच्या हाताजोडे त्यांना अशा दिल्यात, मी माझ्याकडच्या वनस्पती अशा फ्रीमध्ये दिल्यात. जे माझ्या गादीला येऊन गेले असतील त्यांना एकदा विचारा हो, मी कोणाकडनं पैशाची अपेक्षा करत नाही. जर मला पटल, मला जर माझ्या आईचा आदेश आला तर मी त्याला फुकट द्यायला रिकामी. पण मित्रांनो, प्रत्येकाचे शुक्ल आहेत आणि मी घेणार. ज्याला टोचत असेल त्यांनी माझा व्हिडिओ बघू नका, आणि तुम्ही असेच लोकांवर टीका करत मरा. मी तर म्हणतो मरा, कारण तुम्ही सत्य कधी आणूनच देत नाही. ढोंगी सत्य कधी आणून देत नसतो, पण आम्ही जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत सत्य मार्ग सांगणार, हे मात्र लक्षात ठेवा. का तुम्ही देवाची पूजा केल्यानंतर का तुम्हाला हे त्रास होतं? कारण तुमची गेरमाळ चुकीची होती. आज जर तुमची गेरमाळ नसेल, तुमच्या अंगात वारच येत नसेल, मग महाराज मी एवढं करून का माझी सेवा घडत नाही? हे एक सगळ्यात मोठं कारण सांगतो. जास्त बडबड करत नाही मित्रांनो.
तुमचा पित्र तुमच्यावर खुश आहे का बघा. दुसरं तुमचं कुळदेवता तुमच्यावर आधी पहिला खुश आहे का बघा. त्याच्यानंतर तुमची वास्तू व्यवस्थित आहे का बघा. त्याच्यानंतर मित्रांनो तुमचा स्वभाव पहिला व्यवस्थित आहे का बघा. त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी केल्या. आज कसं झालेलं आहे, थोडं डोकं दुखलं की चला बुवा बाबाकडे, थोडं काय झालं की चला बुवा बाबाकडे. अरे दवाखाने दिल्यात कशाला. ज्या टायमाला लक्ष्मणाला बाण लागला त्या टायमाला रामाला त्यांना जिवंत बी करता आला. विचार करा, ते राम आहेत राम, आणि त्यांनी काय केलं तर वैद्याला बोलून आणलं आणि संजीवबुटीने जिवंत केलं. कारण त्या काळात पण जडीबुटी चालत होती आणि ह्या बी काळात जडीबुटी चालते. कामाख्याला जावा, तारापीठला जावा, तुम्हाला जडीबुटी भेटतील. टाचणे, भावल्या आणि बिवल्या मित्रांनो हे अंधश्रद्धाकडे पसरू नका. जी फरक पडतो त्याच्यावर विश्वास ठेवत चला, हे मात्र लक्षात ठेवा. चेडा घेतला आणि हे झालं आणि ते झालं, ते तर म्हणणं आहे. भक्ती महत्वाची पाहिजे, हे मात्र लक्षात ठेवा. मग तुम्ही करा ह्या 3 उपाय मी सांगतो ते. एक, स्वतःची नीती बदला जे सांगितल्याप्रमाणे. दुसरी गोष्ट, जर तुम्ही सगळं करत असाल, देवच पूजा घडत नसेल तुमच्या हातनं, तर मित्रांनो ह्या 4 गोष्टी मी सांगितलेल्या पहिल्या व्यवस्थित परका. जर ह्या पण गोष्टी तुम्हाला वाटल्या मी एवढं बी केलं तरी पण मला फरक पडत नाही, मग तुमच्या कर्माला तुम्ही दोष द्या. मग जो तुमचा कर्म वेगळा आहे, म्हणून शिवशंभूंची पूजा करा, शिवलिंगची पूजा करा. सोमवार असतील त्याच्यानंतर ते पूजा करा, शिवशंभूंची आराधना करा, काळ भैरव अष्टक म्हणा, अशा अनेक प्रकारचे अष्टक तुम्ही म्हणलं तरी चालेल. पण मित्रांनो तुमचं रक्षा होईल, हेच उपाय आहे, बाकी काय नाही हो. थोडं काय झालं की तुम्हाला करणे केली, थोडं काय झालं की तुम्हाला अंधश्रद्धा केली, आहो याच्यावर खेळ नसतो. काय काय कर्म पण आडवे येतात महाराज. बघायला चला, जाणून घ्यायला चला, अंधश्रद्धेकडे पसू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि इतरांना देखील शेअर करायचे. मित्रांनो खऱ्यावर माहिती देणार शोध असते तुझे प्रथम पहिलं चॅनल आहे, म्हणून माझे सबस्क्राईब कम आहे. जी ढोंगी आहेत ना त्यांचे सबस्क्राईब वाढत चालले, वाढू द्या, मला शिलेने देणार. मी जळका स्वभाव नाही, पण सत्य मांडत राहिले, हे मात्र लक्षात ठेवा. मित्रांनो जर कोणाला कुठल्याही प्रकारची शंका विचारायची असेल, चेहऱ्याविषयी शंका विचारायची असेल, निगेटिव्ह विषयी शंका विचारायची असेल, मित्रांनो गेळमानविषयी शंका विषय असेल, गुरुविषयी शंका विचारायची, साधनाविषयी शंका विचारायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे. काय अटी दिला त्या अटी वाचूनच मला कॉल करा, अन्यथा नसला केला तरी चालेल. ज्याला कोणाला गादीला माझ्या यायचं असेल तर मंगळवार शुक्रवार माझी गादी चालू असते, कधीही एनी टाईम तुम्ही येऊ शकता. रुपये आणायचं नाही, फक्त येताना माझ्या काळूबाईला किंवा माझ्या फोटोंना म्हणा, माझ्या चेड्या गोट्यांना म्हणा, फक्त एखादा हार, एक नारळ, अगरबत्तीचा पुडा आणला तरी मी खुश आहे. त्याच्यामध्ये रुपये माझ्याकडे ठेवू नका. पैशाचा लालची मी नाही आहे. फुकट कामं केल्यात लोकांच्या, हक्कानं काय छाती टोकून सांगतो, फरक पण दिलेला आहे. पण त्यांना जसं करता येईल तसं ते पत्ते पाळतात, नाही पत्ते पाळले की शेवटी डबऱ्यात पडतात. चला तर मित्रांनो नेक्स्ट टॉपिकवर नक्कीच भेटू. काळूबाईच्या नावानं चांगलं, दाऊजी बाबाच्या नावानं चांगलं आहे, राजा उदे उदे, सदानंदीचा उदे उदे. कमेंटमध्ये लिहायचं विसरू नका. कशावर व्हिडिओ पाहिजे ना, कमेंट करा भरपूर. अहो मी तुमच्या हक्काचा माणूस आहे, कधीही बोलवा, कधीही कमेंट करा, त्याच्यावर व्हिडिओ येतो. दुसऱ्यांसारखं ह्या साधना केल्या, ते शिबिर केले, हे अमुक केलं, ते तमुक केलं. मित्रांनो माझेच लोक माझ्याच व्हिडिओवर कधीही कमेंट टाकत बसत नाहीत. काय काय लोकांची शाळा असते, कमेंट त्यांचेच लोक टाकत असतात, 4 आयडिया करून त्यांचेच कमेंट टाकतात. माझं तसलं नाही मित्रांनो, जे आहे ते सत्य सांगणे माझा धंदा, मी नाही कोणाचा म्हणतात. धन्यवाद.